हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही एका टेम्पलला चाललो आहोत. सर्व फॅमिली मेंबर्स पण आहे माझ्यासोबत. तर काही फॅमिली मेंबर्सला आम्ही आता घ्यायला चाललो. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि ते टेम्पल खूप सुंदर आहे आणि त्याची हिस्ट्री पण खूप छान आहे. तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये मी सांगेलच, तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. अजून कोण कोण आलं? मला झोपेतून उठवलं. ओ पिंकी ताई, पहा किती जण बसलेले आहे कारमध्ये. हाय, ह्या कार मधले लट्टे जणाच. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. तू एक बारीक आहे काय? मी बारीक आहे म्हणून मांडीवर बसलो. माझी आई समोर गोंधळ घालून राहिली. काही पाहून घ्या तुम्ही, तिघ जण समोर बसलेले आहे. मी छत्री तलावाच्या समोर थांबलेलो आहे. लंगू बाबा इथे उभे आहे समोर. नाही माहित आहे, मुंग्या गेल्या त्याच्या शर्ट मध्ये पूर्ण, म्हणून आम्ही थांबलो. ही खूप छान हनुमानजीची मूर्ती होती. आता आम्ही पोचलोय वैष्णोदेवीला. ते मंदिर ते हेडिंग कोणतं हेडिंग? नाव झुंडू काय? या मंदिरचे जे ओनर आहेत त्यांना स्वप्नात देवी माता आली होती की बा काही भक्त इथले तिकडे दर्शनाला नाही जाऊ शकत आहे, तर इथे पण मंदिर असायला पाहिजे. तर त्यांनी डिसिजन घेतलं आणि 2009पासून हे मंदिराचं बांधकाम सुरू केलं होतं. आणि फायनली ते 2011मध्ये त्यांनी या मंदिराचं उद्घाटन केलं. म्हणून या मंदिराला खूप महत्त्व. चला माऊली, पटपट चला माऊली. हे बोर्ड आहे इथे छान. हा भुयार मार्गाचा रोड. वाह गाइस, वाह गाइस, खा लो इसके हाथ को, खा लो. माता की जा समोर, जा लवकर जा. जय माता दी. जय माता. पूर्ण भुयार आहे गाई. चाललोय आता आम्ही वरते गेल्यावर तुम्हाला दाखवू. खूप उंच आहे अजून. दिसू दे ना, आपल्या काय घरचं चाललं. CCTV दिसलं तर त्या CCTVच्या समोर अजून आपण डान्स करू. आम्ही तरी व्हिडिओ काढणार आहे. ब्लॉग नाही छुटेंगा हमारा. फॅन पण इथे लावलेला. आलो वरती आलो. असं गोल आहे, छान मंदिर. हे मंदिर आहे. इकडून वरती जायला रस्ता आहे. खूप छान व्ह्यू आहे इथला. इथे एक विला पण आहे. असा रस्ता आहे वरती जायला. काय आहे इकडे? अच्छा, इथून आलो होतो का? चला वरती. हे कळस, मंदिराचा कळस आहे हा. व्ह्यू बघ किती छान आहे. हा. सुंदरसं असं मंदिर आहे. तिथे आम्ही आलो होतो. हा व्ह्यू पण असा छान आहे. व्ह्यू बघा. अंदर हे असं भैरवनाथाचं मंदिर आहे. बंद आहे ना ते सध्या. हां बघायचं. हो काढते. पूल बघ किती छान आहे तो. चलता का? कुठं बसला? सर्वजण गेले. आमच्या घरचे खाली आहे ना, आम्ही दोघंच. आत बसा. सर्वजण गेले रे. पाहा ना आपल्या लेखन सोडून.
बापरे बसलो. अरे सापडले. जय माता दी. जय माता दी. चला खाली. से बोलो. जय माता दी. अरे बोलो. जय माता दी. प्रेम से बोलो. जय माता दी. अरे वा लाईट लागली पाजारे पडू. जय माता दी. अरे बोलो. जय माता दी. प्रेम से बोलो. जय माता दी. प्रेम से बोलो. जय बोलो. जय माता दी. प्यार से बोलो. जय माता दी. चलो. प्रेम से बोलो. पिंकी नाही पडला काय. पिंकी नाही पडल्या. बापरे काय डेंजर फॅमिली आहे माझी. बापरे मंदिराच्या बाहेर निघालो आम्ही आता. आता मी व्हिडिओ काढायला पाहून घे. अजून व्हिडिओ काढत आहे. जेव्हापासून हे मंदिर इथे बांधलं होतं तेव्हापासून हा दिवा असाच सुरू आहे. किती मोठे केले ते. बापरे आमचं सर्वांचं दर्शन झालेलं आहे. तर यांना आपण विचारू की आता तुमचं दर्शन कसं झालं. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान दर्शन झालेलं आहे आमचं सर्वांचं. ठीक आहे गाईस. तर तुमचंही दर्शन झालंच असेल. तो धावून राहिला इकडे तिकडे. व्हिडिओमध्ये नाही यायला पाहिजे मधून. माझी तयारी पाहत आहे मी कशी दिसत आहे. दर्शन करून आम्हाला खूप आनंद झाला आहे. खूप छान वाटलं आहे. असं वाटते आम्ही वैष्णोदेवीला गेलो आहे. अमरावतीतील हे ठिकाण आहे वैष्णोदेवीचं. खूप छान पाहण्यासारखं आहे. गाईस तुम्ही पण या आणि बघून घ्या आम्ही किती जण इथे आलो आहे. तर माता राणीचे दर्शन घ्यायला आणि तुम्ही पण अवश्य या. खूप मजा येऊन राहिली आम्हाला. आमचा ड्रायव्हर खूप बोगस आहे. इकडे तिकडे गाडी चालवून राहिला काही. हट्टी आहे आमचा. लहान आहे तो 17 वर्षाचा. म्हणून तर इकडे तिकडे गाडी चालवून राहिला. नवीन आम्ही हातात गाडी दिली आहे. 500 रुपये तेव्हा अशी गाडी आलो. मला थांबलेलो आहे. व्हिडिओ काढायचा होता म्हणून. व्हिडिओ आणि रील्स. हायवेवर आहे आता सध्या. हायवेवर आहे ना. बरोबर आहे. लोकेशन आहे इथे. आम्ही व्हिडिओ वगैरे काढायला थांबलेलो आहे. अय पोरायव एकदम पुढं नका तू. चित्र चित्ता आला तर पिंकी ताई समोर करायचं. चित्ता आला की पिंकी ताई समोर. चलो जल्दी जल्दी मंडळी चला लवकर लवकर. तर गाईस ते दोन पोरगा आणि पोरगी भावर ते चढून राहिले. अरे हे लोक पाहून राहिले त्यांना. आम्ही रील करत होतो पण इथे एक सीन झाला जो तुम्ही पाहिला असेल. त्याच्यामुळे आम्ही सर्वजण पाहत आहे. आमच्या 2 रील झाल्या. ते इन्स्टाला जाऊन चेक करा. मी अपलोड करेलच लवकरात लवकर. ते बोट्टे वरती गेले. काकू ताई विचारून राहिले त्याला कसे गेले तुम्ही वरते. आम्ही चाललो आता. आई म्हणते तिथं काहीतरी सापासारखाच मला साप दाखवणार आहे ती. कुठे कुठं तिथे मला साप दिसला आहे बघा. कुठे. चला आपण पाहू आता साप. जर साप असेल तर साप, नाही तर काय करशील. असेनच पाहूच आता कुठं साप आहे. तर आम्ही 2-3 रील काढल्या पण त्याच्यातून मी सिलेक्टेड रीलच पोस्ट करणार आहे. हो या पूर्ण वरती चढल्या. बघा काही या कशा वरच्या इथे खूप छान दृश्य आहे. बघा तुम्ही पण या. चला साप पाहू. चल साप 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 दाखव. अगं साप दाखव. पडले तर आमच्यावर नाव नाही घ्यायचं. आणि खूप जण वरती गेले. 50च्या कपल्स वर पण खूप गेले. कॉलेज स्टुडंट होते ते. माझ्या फॅमिली मेंबरचे सर्व पाहत होते. पडशील ना बाई. कुठे आहे ती. पण साप काही दिसला नाही. काय माहित कुठं गायब झाला साप. तर पाहू आता. पचका हो गया गाईज इनका. चला. इथे आम्ही दोघांनी शाहरुख खान सारखी पोज घेतली होती. मला साप दाखवणार होती
तिथं काय होतं मग? साप नव्हता तर तिथं पाईप लोखंडी पाईप होता पाईप होता लोखंडाचा आणि तिथं साप तर बिलकुलच नव्हतं म्हणून हिचा पत्ता झाला. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. गोल्डन टेम्पलला आलोय. फायनली वी रीच द गोल्डन टेम्पल. केसबा रे, केसबा कसे झाले माझे? माझी केसबा भूतच दिसलो मी आता. व्ह्यू गाईज, हा 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 हा. चला आता आमच्याच देवस्थानवर आम्ही पोचलोय. अरे ते फोटो गाईज आम्ही आता गोल्डन टेम्पलला पोचलेला आहे. तर माझ्यासोबत बाकीचे गेले गाईज घरी. काय लागलं रे तोंडात? मी माझे शकतो आलो. बाकीचे गेले गाईज घरी. आम्ही आता ब्लॉगचा एंड करतो. आम्ही पण घरी चाललो. आम्ही कृष्ण मंदिरात आलो होतो, नाही गोल्डन टेम्पलला आलो होतो. तर जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लागली लवकर चला. बाय. बाय.